हातकणंगले इथं आईसोबत राहणारा एक 9 वर्षाचा मुलगा हातात स्मार्ट वॉच, खिशात चार्जर, थोडे पैसे घेऊन शुक्रवारी दुपारी घराबाहेर पडला. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांना हात करून तो दुपारी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पोहोचला. मी चेन्नईचा आहे, 2 दिवसांपासून काय मिळेल ते खातोय, लोकांकडे लिफ्ट मागून मी शहरात आलोय, मला चेन्नईला जायचंय असं सांगत तो कधी मराठी तर कधी कन्नडमधून बोबड्या आवाजात बोलत होता. हा 9 वर्षांचा मुलगा शुक्रवारी दुपारी दाभोळकर कॉर्नर चौकात शाहूपुरी पोलिसांच्या नजरेला पडला. त्याला पोलीस ठाण्यात नेऊन खाऊ देऊन पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काय सांगतोय ते स्पष्ट लक्षात येत नव्हतं. पोलिसांनी चाइल्ड लाईन संस्थेच्या मदतीनं त्याचा व्हिडिओ तयार करून प्रसारित केला आणि तो व्हिडिओ अवघ्या 4 तासात त्याच्या आईपर्यंत पोहोचला. शुक्रवारी सायंकाळी त्याची आई धावपळ करत शाहूपुरी पोलिसात आली आणि अखेर पोलिसांनी त्या मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन केलं. आज दुपारी 2च्या सुमारास पोलीस स्टेशनला एक 9 वर्षाचा मुलगा पेट्रोलिंगच्या वाहनाला पेट्रोलिंग करताना असताना मिळून आला दाभोळकर चौकामध्ये. त्या ठिकाणी हा 9 वर्षाचा मुलगा वाहनांना लिफ्ट मागत होता. त्याच्यामुळं आपल्या पेट्रोलिंगच्या अंमलदारांना तो निदर्शनाला आल्यानंतर त्यांनी त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो त्याचं नाव पण व्यवस्थित सांगत नव्हता आणि तो चेन्नई गावचा आहे असं सांगत होता. त्याच्यामुळं कन्फ्युजन झालं की हा मराठी बोलणारा मुलगा आणि मी चेन्नईचा आहे असं सांगतोय. काही मराठी बोलत होता, काही प्रमाणात कन्नडही त्याला येत होतं. त्याच्यामुळं तो नेमका कुठला आहे याच्याबद्दल आम्हाला प्रथमदर्शनी माहिती लवकर मिळाली नाही. पण चाइल्ड हेल्पलाईनची आपण मदत ह्याच्यामध्ये घेतली आणि त्याचा फोटो व्हिडिओ बनवून आपण त्याच्या संदर्भातली माहिती ही व्हायरल केली आणि त्याच्यामधून त्याच्या आईपर्यंत ही माहिती पोहोचली आणि आता संध्याकाळी 7च्या सुमारास त्याची आई पोलीस स्टेशनला आलेली आहे त्याला नेण्यासाठी आणि आपण त्याच्या आईच्या ताब्यामध्ये या मुलाला दिलेला आहे. हा मुलगा घरी एकटा असताना, आई कामावर गेलेली असताना घरी एकटा असताना कुणालाही न सांगता निघून आलेला आहे. हातकणंगलेमधून तो कोल्हापूरपर्यंत आलेला आहे एकटा आणि आता तो सुखरूप आहे आणि त्याच्या कुटुंबापर्यंत आपण त्याला पोहोचवलेला आहे. घरातून निघून गेलेला मुलगा अवघ्या काही तासात पुन्हा भेटल्यानं त्याच्या आईला अश्रू अनावर झाले होते. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.